विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आज आपण इयत्ता 3री बालभारती या विषयाचा एक घटक अभ्यासणार आहोत. घटकाचं नाव आहे आम्ही कविता करतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आतापर्यंत अनेक कविता वाचल्या, गायल्या, कवितांच्या तालावर तुम्ही नाच देखील केला. तुम्ही अनेक गोष्टी पाहता, ऐकता, वाचता, समजून घेता. तुम्हाला तुमच्या मनातले तुमच्या शब्दात कवितेतून सांगता येईल का पहा बरं. म्हणजे तुम्हाला हे कविता करता येतील. काही अपूर्ण कविता दिलेल्या आहेत. तुम्ही काय करायचे, तुमचे शब्द वापरून त्या कविता पूर्ण करायच्या आहेत. कवितांचे अर्थ समजून घेऊन तशी चित्रे काढायचा प्रयत्न करायचा आहे. या ठिकाणी काही अपूर्ण कविता आहेत, त्या आपण प्रथम वाचूया. पहा, इथे एक कविता आहे. कवितेचं नाव आहे एक गाव. एक होतं गाव, गावात होती माणसं, बाजारात जाऊन घेत होती कंस. दुसरी कविता आहे पहा, शाळा. आता या कवितेमध्ये काय केलेलं आहे, एक ओळ त्यांनी लिहिलेली आहे, दुसरी ओळ तुम्ही लिहायची आहे. मग त्यांनी लिहिलं एक होती शाळा, नंतर तुम्ही लिहायचं. तुमच्या मनातले शब्द वापरून तिथं ती ओळ तुम्ही पूर्ण करायची. त्यानंतर खाली अजून एक कविता आहे. कवितेचं नाव आहे माकड. ती पण त्यांनी अर्धीच दिलेली आहे पहा. एक होतं माकड, त्याने खाल्ला पापड, पापड खातो कुरुम कुरुम, उड्या मारतो धडामधूम. आता पुढचं आपण आपले शब्द वापरून त्या ओळी पूर्ण करायच्या आहेत. नंतर शेवटची कविता आहे पहा, पक्षी. एक होता पक्षी, पक्षी होता रंगीत, काय बरे होते त्याच्या लांब चोचीत. आता ह्या अपूर्ण कविता पूर्ण कशा करणार बरं, तर तुमचे शब्द वापरून. आता मी तुम्हाला पूर्ण करून दाखवलेले आहेत, त्याही तुम्ही पाहायच्या आहेत. आणि त्यानंतर तुम्ही अजून वेगळे शब्द वापरून त्या कविता पूर्ण करायच्या आहेत. आता पहा मी कोणते शब्द वापरले आहेत. पहा, एक गाव. एक होतं गाव, गावात होती माणसं, बाजारात जाऊन घेत होती कंस. आता पुढं मी कसं पूर्ण केलेली आहे कविता. कंस होती दाणेदार, सर्वांनी घेतली मोजून 4. आता पुढचं पहा, त्याच्या शेजारची शाळा कविता पहा मी कशी पूर्ण केलेली आहे. एक होती शाळा, तिथे होता फळा, फळा होता काळा, त्यावर लिहिल्या अक्षरांच्या माळा. एकदा गंमत झाली, शाळेची सहल गेली, शाळा बागेत आली, मुलांची मजा झाली. त्यानंतर माकड ही कविता मी कशी पूर्ण केलेली आहे पहा. एक होतं माकड, त्याने खाल्ला पापड, पापड खातो कुरुम कुरुम, उड्या मारतो धडामधूम. त्याने खाल्ला कांदा, सर्वांचा झाला वांदा, माकड बसले रुसून, मुलांनी पाहिली हसून. आता पक्षी ही कविता मी कशा प्रकारे पूर्ण केलेली आहे पहा. एक होता पक्षी, पक्षी होता रंगीत, काय बरे होते त्याच्या लांब चोचीत. एक होता पक्षी, पंखावर त्याच्या नक्षी, पक्षी होता गोड, खातो पेरूची फोड. पहा, तुम्हाला ही कविता वाचल्यानंतर कोणत्या पक्षी असेल हे सुद्धा आठवलं असेल बरं का. कोणत्या पक्षाला पेरूची फोड आवडते बरं, आठवा बरं, ओळखा पाहू. बरोबर, पोपट या पक्षाला पेरूची फोड आवडते, हो की नाही. म्हणजे हे जे वर्णन आहे ते पोपट या पक्षाचं आहे. त्यामुळे त्या वर्णनाप्रमाणे तुम्ही त्याचं चित्रही काढू शकता. आता अजून पहा, मी अजून 2-3 कविता केलेल्या आहेत, त्या तुम्हाला दाखवते मी. पहा, या कविता मी बनवलेल्या आहेत. तुम्ही अशा कविता बनवू शकता. कवितेचं नाव आहे डुल. डुल. दिसत होतं छान, असं होतं एक फूल, दिसत होतं छान, असं होतं एक फूल, मी घातलं कानात, त्याचं झालं डुल. त्यानंतर पुढची कविता माशी पहा मी कशी बनवली. एक होती माशी, तिला आवडायची बशी, पाय घसरून पडली चहात, उठली कशी बशी. त्यानंतर फळा ही कविता आहे पहा.
एक होता फळा दिसायचा काळा काळा, त्यावर लिहिले अक्षर झाल्या अक्षरांच्या माळा. मग आवडल्या का तुम्हाला कविता? आता तुम्ही अशाच लहान लहान कविता तयार करायच्या आहेत आणि त्याचा छान उपक्रम बनवायचा आहे आणि हस्तलिखित तयार करायचं आहे. ते तुम्ही वाचायचं आहे. मग तुम्ही सुद्धा छान कवी व्हाल बरं का. जर तुम्हाला काही शंका वाटल्यास तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. धन्यवाद.